मिळते ती राहुल गांधी यांनी केलेल्या मोठ्या आरोपांची। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी खळबळजनक आरोप केलेला आहे। चक्रव्यूह भाषण दोघांमधील एकाला आवडलं नाही आणि त्यामुळे ईडी कारवाईची शक्यता आहे असा दावा राहुल गांधी यांनी केलाय। ईडी मधील माहितगारांनी कारवाईची माहिती दिल्याचा राहुल गांधी यांच्याकडून दावा करण्यात आलेला आहे। एक्स पोस्टद्वारे राहुल गांधी यांनी मोदी सरकारवरती हा आरोप केलेला आहे। मी ईडी अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी तयार आहे, त्यांना चहा बिस्किट सुद्धा देईल असं राहुल गांधी यांनी हा आरोप करताना म्हटलेला आहे। तर राहुल गांधी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण बघू। लोकसभेमधील माझं चक्रव्यूह भाषण दोन पैकी एकाला आवडलं नाही असं राहुल गांधी म्हणतात। त्यामुळे माझ्या विरोधात छापेमारीची तयारी सुरू असल्याचं ईडी मधील माहितगारांनी मला सांगितलं असंही पुढे राहुल गांधींनी सांगितलेलं आहे। मी ईडी अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी तयार आहे, त्यांना चहा बिस्किटही देईन असं राहुल गांधी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। दरम्यान संसदेमध्ये राहुल गांधी यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं तेही बघूया। के बारे में थोड़ी रिसर्च की और पता लगा कि चक्रव्यूह का एक दूसरा नाम होता है पद्मव्यूह, मतलब लोटस फॉर्मेशन। तो जो चक्रव्यूह होता है स्पीकर सर, वो लोटस के शेप में होता है, कमल के फूल के शेप में होता है। 21वीं सदी में सर एक नया चक्रव्यूह तैयार हुआ है स्पीकर सर, वो भी लोटस की शेप में है सर, और उसका चिन्ह प्रधानमंत्री जी अपनी छाती पर लगा के चलते हैं सर। जो अभिमन्यु के साथ किया गया था, जो अभिमन्यु को चक्रव्यूह में फंसाया गया था, वही हिंदुस्तान के साथ किया गया है। हिंदुस्तान के युवाओं के साथ, हिंदुस्तान के किसानों के साथ, हमारी माताओं बहनों के साथ, स्मॉल बिजनेसेस के साथ, मीडियम साइज बिजनेस की शेयर। तो जैसे उस टाइम 6 लोग कंट्रोल करते थे, वैसे आज भी 6 लोग कंट्रोल कर रहे हैं चक्रव्यूह को। नरेंद्र मोदी जी, अमित शाह जी, मोहन भगवत जी, अजीत दोवल जी, अंबानी और अदानी जी कंट्रोल कर रहे हैं। राहुल गांधी यांनी अशा पद्धतीनं संसदेमध्ये थेटपणे मोदी आणि शहा यांच्यावरती टीका केलेली होती, भाजपवरती टीका केलेली होती आणि आपलं हे चक्रव्यूह भाषण हे दोन लोकांना आवडलं नाही असा दावा आता राहुल गांधी करतात आणि त्यामुळे आपल्या मागे ईडीचा ससेमिरा लागू शकतोय अशी शक्यताही त्यांनी वर्तवलेली आहे। आणि याच विषयी प्रतिक्रियेसाठी भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक सध्या आपल्या सोबत आहेत। थेट विश्वास पाठक यांच्याकडे जाऊया प्रतिक्रियेसाठी। विश्वासजी, राहुल गांधी यांनी केलेली एक्सपोज समोर आहे। राहुल गांधी म्हणतात की त्यांच्या मागे आता ईडी लागेल अशा स्वरूपाचं वातावरण तयार केलं जाते, केवळ त्यांचं भाषण आवडलं नाही म्हणून। अर्थात राहुल गांधी काँग्रेसचे नेते, याच्या पलीकडे आता देशाचे विरोधी पक्ष नेते यांनी केलेली टीका, म्हणून याकडे बघावं लागेल। बघा, ईडी एक स्वायत्त संस्था आहे आणि ईडी हे आपलं काम करतच असतं। राहुल गांधींना कदाचित अभिषेक मनु सिंघवी जे काँग्रेसचे खासदार आहे, त्यांचे हे वकील देखील आहेत, त्यांनी त्यांना समजून सांगितलं असेल नॅशनल हेराल्ड या केसमध्ये असोसिएटेड जर्नल आणि यंग इंडियाच्या माध्यमातून यांनी पैशाची जी अफरातफर केली आणि 76% मालकी स्वतः मायलेकांनी स्वतःकडे कशी खेचून आणलेली आहे, या दृष्टीने ती केस चालू आहे। ती परफेक्ट एक मनी लॉन्ड्रिंगची केस आहे। त्यामुळे त्यांना त्यांच्याच ऍडवायझरनी अशा प्रकारचं सांगितलं असेल की म्हणजे तथ्य असेल। विश्वासजी, पण यामुळे एकूणच ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत त्यांच्या विश्वासार्हतेवरती आता प्रश्न उपस्थित होतोय। म्हणजे आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी इथले काही नेते आरोप करत होते, आता थेट देशाचे विरोधी पक्ष नेते मला ईडीची भीती वाटतेय अशा पद्धतीचे आरोप करतायत। नाही, तुम्हाला असं म्हणायचं का की नॅशनल हेराल्ड केसमध्ये काहीच अफरातफर झालेली नाही आहे? खरं स्वातंत्र्य जे होते सेनानी, त्यांच्या माध्यमातून ती एक कंपनी निर्माण झाली होती, त्यांचा तो पैसा होता। तो पैसा यांनी मायलेकांनी आपल्या नावावर 76% ओनरशिप घेऊन कसा हडपला, ही ती खरी केस आहे, त्याची जाच चालू आहे। आपण इतक्या लवकर निष्कर्ष कसा काढू शकतो? कदाचित अभिषेक मनु सिंघवी जे त्यांचे वकील आहेत त्यांनी यांना ऍडवाइस केलं असेल की तुम्ही आता सावध राहा, पाय पाण्यात जातोय। ईडी ही स्वायत्त संस्था आहे, भारतीय जनता पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नाही। बरोबर, म्हणजे राहुल गांधी यांनी संकेत तर दिलेले आहे, त्यामुळे नजीकच्या काळामध्ये त्यांच्या विरोधातलं एखादं प्रकरण समोर येतं का ईडीच्या माध्यमातून, हे बघावं लागेल। धन्यवाद विश्वासजी या प्रतिक्रियेसाठी। आणि आता याविषयी आपण अधिक बोलूया। पंकज दळवी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, देशाचा विरोधी पक्ष नेता थेटपणे
केंद्रीय तपास यंत्रणांवरती संशय आता व्यक्त करतोय आणि मला व्यक्तिगत या सगळ्यामध्ये टार्गेट केलं जाईल अशा स्वरूपाचे आरोप आहेत। खळबळजनक आरोप म्हणून याकडे बघावं लागेल। पंकज, नक्की खळबळजनक आरोप म्हणूनच बघावं लागेल, कारण राहुल गांधी यांनी त्यांनी लोटस फॉर्मेशन सारखी गोष्ट जी आहे ती सांगितली। 6 जण जे आहेत ती पूर्णपणे भाजपा आणि देश जो आहे तो मॅनेज करतात असं सांगितलं। थेट आरोप आहे त्यांचा असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि त्याच्यानंतर त्यांनी एक भीती सुद्धा व्यक्त केली की मी थेट आरोप करतोय, थेट बोलतोय, त्यामुळे माझ्यावरती आता ईडी सारखं जे आहे ते शुक्ल कष्ट मागे लागू शकतो। आणि त्यांनी म्हटलं की 2 जणांना माझं भाषण आवडलं नाही। अर्थात राहुल गांधी यांच्या टार्गेटवरती कोण 2 जण आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही, कोणाचा उल्लेख ते करत होते ते वेगळं सांगण्याची गरज आहे। आपण जर बघितलं तर राहुल गांधी अगदी म्हणजे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचं जे पहिलं भाषण होतं, त्याच्यानंतर त्याला नरेंद्र मोदींनी दिलेलं उत्तर, त्याच्यानंतरचं त्यांचं भाषण, आणि आता ते ज्या पद्धतीनं म्हणजे एक बेसिकली भाजपची जी आयडिओलॉजी आहे राहुल गांधी यांनी थेटपणे भाजपवरती हल्लाबोल केलेला होता आणि त्यानंतर आता राहुल गांधी यांनी शक्यता वर्तवलेली आहे, खळबळजनक आरोप केलेले आहेत। धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊयात। एक्सपोजद्वारे राहुल गांधी यांनी मोदी सरकारवरती आरोप केलेला आहे। मी ईडी अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी तयार आहे, चहा बिस्किटही देईन असंही पुढे राहुल गांधी यांनी आपल्या या एक्सपोजमध्ये म्हटलेलं आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यामध्ये खळबळजनक केलेला हा आरोप, चक्रव्यूह भाषण हे दोघांमधील एकाला आवडलं नाही। अर्थातच त्यांचा रोख हा मोदी आणि शहा यांच्याकडे आणि त्यामुळे ईडीचा ससेमिरा आपल्या मागे लागू शकतोय अशा पद्धतीची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। आणि याच विषयी आपण बोलूया। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे प्रतिक्रियेसाठी आपल्या सोबत आहेत। माणिकरावजी, राहुल गांधी अशा पद्धतीनं शंका उपस्थित करतात आणि त्यावरती उत्तर देताना भाजपचे प्रवक्ते म्हणतात की त्यांना एक जुनं नॅशनल हेराल्डचं प्रकरण आता लक्षात आलं असेल की त्यात आपली अडचण होते आणि त्यामुळे त्यांनी हे विधान केलेलं आहे। नाही, या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मागचा जो पूर्व अनुभव जो आहे त्यावेळेच्या ज्या घटना घडलेल्या आहेत ते जर नजरेसमोर घातल्या तर आपल्या लक्षात येईल की अशा प्रकारच्या कधीही कारवाई करू शकतात। यांची प्रवृत्ती ती आहे की या ठिकाणी जर कोणी ऐकत नसेल, आपल्या विरोधामध्ये जात असेल तर त्यांच्या विरोधामध्ये कुठेतरी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करायचा। अशा प्रकारचं राहुलजींच्या संदर्भात नाही तर अनेकांच्या संदर्भामध्ये घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे नव्यानं काही उदाहरण देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, परंतु राहुलजींची शंका त्यांनी घेतलेली आहेत की अशा प्रकारचं एक मजबूतीनं पार्लमेंटमध्ये ते जनतेचे प्रश्न जे उचलतायत, आवाज उचलतायत, ज्या समस्या आहेत त्या संदर्भामध्ये ते हात घालतायत, तर त्यावरून त्यांना ते अडचणीचं वाटतं हे सर्व देशांनी पाहिलेलं आहेत। आणि त्याकरता अशा प्रकारच्या नेहमीच्या पद्धतीनं ते कुठेतरी कोणावर दबाव टाकण्याकरता की त्यांनी कुठेतरी अडचणीत आणण्याकरता त्यांना अशा प्रकारच्या कारवाया करतायत। ते आता उघड झालं, ते काही लपून राहिल्या गोष्टी नाही आहेत। त्यामुळे राहुलजींची जी शंका आहे अशा प्रकारची राहुलजींनी व्यक्त केली असेल तर त्या संदर्भामध्ये निश्चितच पूर्व अनुभव सर्व देशातील जनतेचा आहे, सर्व पक्षातील लोकांचा आहे आणि त्या आधारावर कदाचित त्यांनी स्टेटमेंट ते केलं असावं। बरं, धन्यवाद माणिकरावजी या प्रतिक्रियेसाठी। तर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या गोटात येते।